इथपर्यंत आपलं झालेलं आहे. क्लिअर? येस ऑर नो? फर्स्ट क्वेश्चन कोण रीड करेल? 1 मिनिट 1 मिनिट. दिव्या कांबळे, अनम्यूट करायचं बेटा. Yes, ma'am. क्वेश्चन रीड करायचं बेटा. Identify the type of this fraction. हम्म. Ma'am, mixed fraction. मिक्स्ड फ्रॅक्शन. आर यू शुअर? Yes, ma'am. मिक्स्ड कसं येईल? मिक्स्ड फ्रॅक्शन No, मध्ये ma'am, काय काय decimal असतं? fraction. हम्म. Decimal fraction. येस, काय येईल याचं? डेसिमल फ्रॅक्शन. ओके. मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये काय असतं ते आपण उद्या बघणार आहोत. क्लिअर काय आहे ते. ओके बेटा. Okay, ma'am. हम्म. दिव्या म्यूट करायचं बेटा. पार्थ अनम्यूट Okay. करायचंय. Yes, ma'am. रीड करायचं क्वेश्चन. Two आणि सगळ्यांनी seven याचा point आन्सर seven. चॅट बॉक्स मध्ये लिहायचंय. ओके. 27.7 0.7 0.70 0.07 0.77 0.00007. 7.7 प्लस 0.7. सगळ्यांनी आन्सर काढायचंय. प्लस आहे सगळीकडे. ओके. ह्याचा आन्सर मला पार्थ सांगेल. आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये आन्सर सांगायचंय. आणि जो कोणी आन्सर सांगेल त्याला मी एक्सप्लेनेशन द्यायला सांगणार आहे. पार्थ तर देणारच एक्सप्लेनेशन. ओके. बोल. बोल. ओके. असं लिहायचंय. ओके. ओजस्वी, व्हॉट इज द आंसर बेटा? ओजस्वी, आवाज येतोय बाळा माझा? हो टीचर. काय येईल आन्सर? 9.94007. केली ऍडिशन? हाँ. कसं केलं? कधी कसं केलं सांग. ओजस्वी, हाँ टीचर.
हा बोल बाळा, कसं केलं ऍडिशन? आणि बाकीच्यांनाही मी क्वेश्चन विचारणार आहे. एक्सप्लेन करायचंय मला कसं ऍडिशन केलं. ओके. मला असं वाटतंय. मग हे ना सांग. ओजस्वी बेटा, आन्सर येतं? जे येते ते सांगतात. येते तर सांग ना. आपण जे सांगतात ते बरोबर सांग. 7 + 7 14. तर आपल्याला 1 7 मध्ये ऍड करायला लागणार. मग 8/4 होणार. नो बाळा, आता काय करायचं माहितीये का? हे तुम्हाला डेसिमल मध्ये दिलेले आहेत, राईट? तर डेसिमल मध्ये दिलेले आहेत, तर तुम्हाला फक्त एवढंच चेक करायचंय की डेसिमल खाली डेसिमल पॉइंटच आला पाहिजे. ओके. येस ओजस्वी. ओके. त्याचं तुम्हाला डेसिमल च तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये नाही कन्वर्जन करायचं, कारण ते कन्वर्जन करत गेला तर तुम्हाला वेळ लागेल, राईट? तर ते कन्वर्जन वगैरे करत बसायचं नाही. जो डेसिमल पॉइंट आहे तो ऍज इट इज 1/1 त्याच्याच खाली येतो का हे चेक करा. ऍज इट इज तशा व्हॅल्यू तुम्हाला तिथे टाईप करायच्यात किंवा लिहायच्यात. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍडिशन करायचंय. ओके. ओके. अन्वी, अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. हम्म. काय सांगशील तू? येस मॅम. हा, कसं एक्सप्लेनेशन करशील याचं? मॅम ऍडिशन ना? हा, ऍडिशन. पण कशी करायची ऍडिशन? मॅम आधी बोल बाळा. मॅम कशी करायची ते सांगू का? हा. कशी करायची ते सांगू का? येस बेटा, येस. मॅम आता इथं 0.0007 मध्ये ते हम्म. त्याच्या ज्या आधीचे नंबर्स आहेत हम्म. डेसिमल पॉईंटच्या नंतरचे, मग तिथं अ, अ, 0.7 मध्ये 4 zeros ऍड करायचे. 00.70 मध्ये कसं करायचं बाळा? आवाज येतोय माझा? येस मॅम. ऍडिशन करायची आणि मग येतं ते आन्सर. हॅलो आरव, अनम्यूट करायचं बेटा. जाधव, अरवा जाधव आहे का? अथर्व जाधव कोण आहे? ओके. चिन्मय, अनम्यूट करायचं बेटा आणि रीड करायचं क्वेश्चन. येस मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग बेटा.
Yes, ma'am. Which is the greatest number of the from the following? 0.06, 0.6, 6.0, 0.006. मॅम याचा आन्सर येते 6.0. काय रिझन असेल? मॅम आपण कम्पेअर केलं. पहिले आपण फर्स्ट नंबर बघितला, पुन्हा सगळ्यांचे 0 आहेत पण याचे 6 आहे म्हणून हे ग्रेटेस्ट नंबर झाला. कारण 6 हा होल नंबर मध्ये मोडतो, राईट, आणि 0 पण होल नंबर मध्येच मोडतो. बट 0 आणि 6 मध्ये जर कंपॅरिझन केलं तर 6 हा बिगर नंबर आहे. ओके, असं तुम्हाला रिझन लक्षात ठेवायचं. ओके, येस. थँक्यू येस. मॅम. येस. ठीक आहे, थँक्यू नेक्स्ट मॅम. क्वेश्चन घ्यायचा. ओके बेटा, वेलकम. येस. चिन्मय म्यूट कर बेटा, तुझा ओके आवाज मॅम. येतोय. समृद्धी कांबळे, अनम्यूट करायचं बेटा समृद्धी, आणि रीड करायचं नेक्स्ट Yes, क्वेश्चन. ma'am. रीड करा. Question number 4. 8.88, 8.88.08, 8.008, 8.0808, 8.8. Ma'am, 1 मिनिट हा बेटा. काय करायचं आहे मॅम याच्यात? क्वेश्चन थोडासा चुकलेला आहे. मी तुम्हाला ऍडिशनचा पार्ट आहे हा. मी तुम्हाला टाईप करून देते, तुम्ही सॉल्व्ह करायचं. 8.8 लिहून घ्या सगळ्यांनी तोपर्यंत. ओके, हे आपला क्वेश्चन आहे. ओके बाळांनो, येस समृद्धी, आणि Yes. याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. हो, काढते मॅम मी. हम्म 8.88 plus 8.08 ओजस्वी आन्सर सांगेल याचा. ओके, 08 plus, okay ma'am, 0808 plus 88.8, जे है 8 8 8 8 8 16, 8 plus 8 16 17, 8 1 8 16 32, 8 plus 40, 1 12, 1 2 1.7688. Ma'am, option number 3. करेक्ट आन्सर. क्लॅप करायचं सगळ्यांनी समृद्धीसाठी. चला क्लॅप करा सगळ्यांनी. इमोजी सेंड करता येतात ना? बघू कोण कोण क्लॅप करते, मला पण बघायचंय. का बरं मॅम? राईट आन्सर काढली ना बाळा तू, आणि फास्ट मध्ये काढली. ओके. नको क्लॅप करायला. नाही, असंच विचारलं. ओके, व्हेरी नाईस बेटा. फास्ट मध्ये काढली आणि करेक्ट आन्सर सांगितली. ओके, म्हणून ओ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 5. समृद्धी म्यूट करायचं बेटा. अन्वी झाली, ओजस्वी झालेली आहे. राही दुबाल,
अनम्यूट करायचं बेटा, क्वेश्चन रीड करायचं आहे. मम्मीचे उभे उठे राही, आर यू देअर? ओके. अवधूत मराठे, अनम्यूट कर बेटा आणि क्वेश्चन रीड कर, व्हिडिओ ऑन कर. अवधूत मराठे, अवधूत अनम्यूट करायचं बेटा. ओके. प्रज्वल अनम्यूट कर बेटा. स्पुहा, स्पुहा कोण सांगितलं स्पुहा? ओके. प्रज्वल पण अनम्यूट नाही करत आहे. कोणाला? दुर्वा अनम्यूट कर बेटा. गुड इव्हनिंग मिस. गुड इव्हिनिंग बेटा. रीड करा क्वेश्चन. How will you write 12 meter point 3 millimeter in decimal form? कसं लिहिशील? 12 meter and 3 millimeter. Miss, I think first option. 3 मिलीमीटर असं विचारलं बेटा. 3 millimeter. हम्म. 1 minute. सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये कन्वर्जन कसं करतो? मीटरचं सेंटीमीटर मध्ये कसं करतो? स्पृहा अनम्यूट करायचंय, सांगायचंय. मीटर टू सेंटीमीटर आपण याचं जेव्हा कन्वर्जन करतो तेव्हा आपण 10 ने मल्टिप्लाय करतो आणि जर सेंटीमीटर टू मीटर कन्वर्ट करायचं असेल तर 10 ने डिवाइड करतो. मल्टिप्लाय बाय 10. बाय 10 कशाला? 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. 100 न मल्टिप्लाय करावं लागते. हा म्हणजे मी म्हणते की बिगर युनिट टू स्मॉलर युनिट जेव्हा आपण करतो तेव्हा आता मला सांग, तेव्हा Miss, second one, I think. एक्सप्लेन करू शकशील दुर्वा? मॅम आपण हे 1000 ने मल्टिप्लाय करतो त्याला. कशाला? 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 कोण सांगेल? दुर्वा एक्सप्लेन करू शकशील का बाळा? रेया अनम्यूट करायचं बेटा, एक्सप्लेन करायचंय. रेया Yes, ma'am. Good evening. बोला. 3 मिलीमीटर. 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 3 मिलीमी
मॅम 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. मग सो आपल्याला झिरो किती असतात, मग त्या अंकानंतर मग आपल्याला पॉईंट द्यायचं. मग आपण जर ओके पॉईंट दिलं तर मग आपल्याला काय येतं की 12.003 येतं. म्हणून आपलं उत्तर 02चं 12.003 मीटर येतं. हे सगळ्यांनी लिहून घ्यायचं. ओके, 1 मीटर इज म्हणजे ते इक्वल आपलं टू 1 1000 मीटर मिलीमीटर. ओके, 1 मीटर म्हणजे आता आपल्याला 1000 क्वेश्चन काय होतं ना, दिलाय? मग त्याच्यामध्ये 3 नंतर पॉईंट पाठवून. आता 3 मिलीमीटर असं आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ओके, इज इक्वल टू किती येईल? 0.003. येस. मग आता झिरोच्या जागेवर आपली किती आहे? 12 मीटर आहे. ओके, त्यामुळे आन्सर आपलं काय येईल? 12.003. क्लिअर आहे का सगळ्यांना? लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा ह्या नंबर क्वेश्चनचा. यस स्पृहा. मॅम ते चुकून हे झालं. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर आणि ते जे मीटर टू सेंटीमीटर म्हणजे मला वाटलं तुम्ही बिगर युनिट टू स्मॉलर युनिट विचारलं होतं. ओके, नो ते प्रॉब्लेम बेटा, मल्टिप्लाय. होत असतं असं काही नाही. ओके, एवढा लोड नको घेऊस, होत असतं. माझ्याकडूनही कधी कधी चुकू शकतं. ओके, क्रॉस चेक करायचं फक्त. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. येस. आणि शक्यतो तर या गोष्टींची तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस ठेवा किंवा हे हाताखालून न्या किंवा प्रॅक्टिस करा क्वेश्चनचं. म्हणजे तुमच्या लक्षात काय येईल, जेव्हा हे क्वेश्चन सॉल्व्ह कराल ना, तुम्हाला आपोआप त्या गोष्टी पाठांतर होऊन जाईल किंवा तुमच्या ते कन्सेप्ट क्लिअर होतील. 1 मीटर इज इक्वल टू किती सेंटीमीटर, किती मिलीमीटर, किंवा 1 मिलीमीटर म्हणजे किती मीटर झालं, राईट? हॅलो मॅम, तुमचा आवाज थोडासा ब्रेक होत आहे. ओके, 1 मिनिट हा. आता येतोय का माझा आवाज? क्लिअर चेक करा. हॅलो, आवाज येतोय का बाळांनो माझा? येतोय आणि ब्रेक होऊन जातोय, असं होतं. काही जणांना क्लिअर येतोय, काही जणांना नाही येतोय. येस क्लिअर, मॅम येस म्हणजे नो. हम्म. म्हणजे येतोय पण थोडं ब्रेक होऊन जातं. जे तुम्ही बोलताय आणि ब्रेक होतंय. ओके, मॅम माझ्याकडे फुल वायफाय. माझ्याकडे पण फुल वायफाय. क्या करेंगे फिर? काही ओके, नाही तर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. क्वेश्चन नंबर 6. 1 मिनिट आहे, कोण रीड करेल? पिया पाटील, अनम्यूट करायचं बेटा. Yes, ma'am. रीड करा क्वेश्चन. Between which two decimal fraction does 0.561 lie? Between which two decimal fraction does 0.561 lie? Means what? पिया, माझा आवाज क्लिअर येतो का चेक करा बाळांनो.
ओके, माझा आवाज एकदा क्लिअर येतो का सांगा बाळांनो. व्हॉइस इज नॉट कमिंग. नाही क्लिअर येत का? 1 मिनिट थांबा गाईज. काही जणांना येतोय, काही जणांना नाहीये. कोणाकोणाला आवाज येतोय? स्पृहा, सिद्धी, आरव, दुर्वा. ओके. तर आता याच्यामध्ये काय म्हणतंय की आता जे तुम्हाला ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4 मध्ये प्रत्येकामध्ये 2-2 डेसिमल फ्रॅक्शन दिलेले आहेत. ओके. तर त्यांनी काय सांगतायत की ह्या दोन जे प्रत्येक ह्याच्यामध्ये नंबर्स आहेत, तर त्याच्यामध्ये 0.561 ही संख्या येते का, कोणत्या कोणत्या मध्ये येते ते ऑप्शन आपल्याला चूज करायचे. ओके. येस, सगळ्यांना क्लिअर आहे का आता क्वेश्चन? कोणत्या कोणत्या फ्रॅक्शन्सच्या मध्ये, 2 फ्रॅक्शन्सच्या मध्ये ती संख्या येते का हे चेक करायचंय, आणि जर येत असेल तर ते आपले काय असणार आहेत, करेक्ट ऑप्शन असणार आहेत. ओके. येस गाईज. दुर्वा अनम्यूट करायचं बेटा. येस मिस. स्क्रीन दिसते बाळा? येस मिस. आवाज येतोय? हो, पूर्ण क्लिअर येतोय मिस. ओके. सांगा काय येईल आन्सर, आणि क्वेश्चन कळलंय का? हो मिस, कळालंय, पण आन्सर कसं होईल ते नाही माहिती, कारण मी त्या दिवशी तुम्ही डेसिमलचं शिकवताना मी बाहेर होती. ओके. आता याच्यामध्ये तुला हे करायचंय की त्याच्यामध्ये 0.561 ही व्हॅल्यू आली पाहिजे. ओके. आता बघ, फर्स्ट जर ऑप्शन सगळ्यांनी चेक केला, सगळ्यांना आवाज येतोय का? क्लिअर करा. हो हो ओके. हो हो. फर्स्ट जर ऑप्शन चेक केला 0.5 आहे. ओके. आणि नंतर काय आहे, 0.56 आहे, आणि आपल्याला विचारलं काय आहे, 561. त्यामुळं फर्स्ट ऑप्शन आपला येणार नाही. त्याच्यानंतर बघा 0.50. येस दुर्वा. मॅम, हम्म. ते पहिलं वालं तुम्ही कसं काढलं की पहिलं वाला आन्सर नाही येणार? आता बघ ना, ते 6 दोन आणि नंबर त्याच्यानंतर 1 त्यांनी. विचारलंय ना. हं, ओके. आता बघ, हं. 1 मिनिट, माझा लॅपटॉपचं काहीतरी प्रॉब्लेम होतोय बहुतेक, त्यामुळे काही जणांना काही काही प्रॉब्लेम येत आहेत. ओके. तरी मी कव्हर मी करायचा स्क्रीन प्रयत्न करेन. दिसते. आता अर्चित बघ, बोलले की बर दुर्वा, आता बघ 0.50. ओके. त्याच्यानंतर 0.51 असं येणार. ओके. त्याच्यानंतर काय येईल, 0.52. येस. म्हणजे असेंडिंग ऑर्डर का? नाही नाही, आता 0.50 आणि 0.60 असं काय दिलंय त्यांनी, सेकंड ऑप्शन दिलेला आहे. ओके. तर आपल्याला तिथे हा. चेक करायचंय की येईल का तिथे. हं. येस. येस. जे आपल्याला दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, ते आपल्याला इथे येतंय का, कोणते 2 बिटवीन मध्ये फ्रॅक्शन येईल ते 561 हे मग आपल्याला ते शोधायचंय. आपण कसं शोधणार ते? आता बघ, ऑप्शन नंबर 1 मध्ये काय 0.5 म्हणजे 0.500 अँड 0.560. येस. येस. हा. मग 0.560 म्हटलं तर तिथं 1 येईल का? नाही येणार, म्हणून फर्स्ट ऑप्शन हा आपला नाही येणार. येस बेटा दुर्वा. येस येस. हा. ऍज इट इज आता 0.50 आहे, तर आपण इथे एक 0 जरी ठेवला. येस. हा. इथे काय येणार, मिस, मग 30. तुम्ही तसं कसं टाकलं 0, 10
मतलब हे जे तुम्ही लिहितायत ना तीन कलर मध्ये ते तुम्ही कशाचं लिहिताय? आता बघ, सेकंड ऑप्शन आहे आपला, लक्षात घे. हा हा. ओके, तर सेकंड ऑप्शन मध्ये 0.50 आहे. त्याच्या पुढे आपण जरी हा. 0 ठेवला, ओके, झिरोच ठेवणार आपण, राईट. तर 0.500 आणि 0.600 यामध्ये 0.561 ही व्हॅल्यू येईल का? 561 तर नाही ना, ते तर स्मॉल आहे. का नाही येणार? आता बघ, 540, येस, 0. 1 मिनिट. आता बघ, 0.550, 0.560, येस. येस. 0.570. आता बघ, याच्यामध्ये 560 आलं, 570 आलं, राईट. तर जर तू बघितलीस, ओके, आता आपण अजून 0.60 पर्यंत जायचंय, तोपर्यंतच आपल्याला व्हॅल्यू भेटते ना बाळा? हो. भेटली का नाही 561? हा सेकंड वन आलते पण ते 600 आहे ना. आता इथे काय येणार? आपली 0.561 ही व्हॅल्यू येणार ना इथे याच्यानंतर. तसंच करत करत आपल्याला 0.570 ही व्हॅल्यू भेटणार. येस ऑर नो? हो. हा, त्यामुळे सेकंड ऑप्शन मध्ये काय येतं? आपली ती व्हॅल्यू येते. आता ऍज इट इज जर तुम्ही सेकंड थर्ड ऑप्शन बघितला तर थर्ड ऑप्शन मध्ये स्टार्टिंग कुठून झालेली आहे? 0.562. त्यामुळे इथे ती संख्या येणं शक्यच नाही, तो नंबर येणं शक्य नाही. ओके. येस. तसंच 4 मध्ये जर बघितली तर 4 मध्ये ती व्हॅल्यू येऊ शकते. 0.56 आहे, 0.560, 0.561. येस. येस. त्यामुळे सेकंड आणि फोर्थ ऑप्शन आपला करेक्ट येईल. येस ऑर नो दोन्ही पण. गाईज? येस बेटा. ओके मिस, पण मला कळलं तुम्ही ते 00 का ऍड केले त्याच्यामध्ये? आता जर आपल्या पुढच्या आपल्याला 3 अंकी नंबर दिलाय ना, 3 डिजिट नंबर दिलाय, येस. आणि सगळी ऑप्शन मध्ये 2 डिजिट आहे म्हणून तुम्ही 0 ऍड केलं का? येस बेटा, कारण आपल्याला क्रॉस चेक करायचंय ना की कशामध्ये येतंय कशामध्ये नाही येतंय. ठीक आहे. ठीक आहे. थँक्स. क्लिअर आहे हॅलो का आता मॅम, सगळ्यांना? हा बोला. मी राही बोलते. आता मला अनम्यूटचा ऑप्शन आला. तुम्ही मगाशी करत होते तेव्हा नाही आला, आता आला मला. ओके, मे बी काहीतरी थोडासा इश्यू दिसतोय. ओके. हा, तर तो आता मेसेज आला मला अनम्यूटचा. काही जणांना स्क्रीनच दिसत नाहीये बहुतेक. मिस दिसतंय समीरा मॅम, बोलते की तुमचा आवाज पण येतोय. काही जणांना होतंय, काही जणांना दिसत नाही. मॅम रीड करायचं का कोणतं क्वेश्चन? किती वाजले आता? 9:04. घ्यायचं नेक्स्ट मध्ये की थांबायचंय? एक मिस घ्या नेक्स्ट वर. एक 1 मिनिट, क्वेश्चन घ्या. 1 मिनिट, 1 मिनिट दुर्वा. समृद्धी, अनम्यूट कर बेटा. होते का बघ अनम्यूट? येस मॅम. नाही समजलं? नाही का नाही समजलं? नाही समजलं मॅम, ते कसं करायचं? मी सांगितलं ना बाळा, 0.5 आहे तर त्याच्या पुढे व्हॅल्यू जर आपण ऍड केलं तर काय येईल? 0. पण आपल्याला आता किती पाहिजे? 3 डिजिट नंबर पाहिजे, त्यामुळे आपण जर 0 ऍड करून बघितला. ओके. त्याच्यानंतर
आता ही पहिल्या ऑप्शनचं सांगते मी आणि त्याच्या कुठपर्यंत दिलंय 0.56 आणि आपल्याला 0 का ऍड करायचं कारण आपल्याला 3 डिजिटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची राईट. येस Yes. बेटा. आता मग Yes, आता ma'am. जर पहिला ऑप्शन बघितलास तू तर त्या पहिल्या ऑप्शन मध्ये 561 येण्याची गॅरंटीच नाहीये ना कारण व्हॅल्यू कुठे संपते नाही. 0.560 ला. येस. Yes. हा ऍज इट इज तुला सेकंड ऑप्शन बघायचं आहे 0.500. ओके. 2 मी म्यूट रीड करते कोणी येऊ नका आतमध्ये. 0.600. आता याच्यामध्ये 0.561 येईल का नाही सांग बरं समृद्धी. येईल ना मॅम. येस. त्यामुळे हा ऑप्शन आपला Yes. करेक्ट येतोय बरोबर. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन जर तू पाहिलीस 0.562 काय दिली व्हॅल्यू 0.574. येस. तर याच्यामध्ये येईल का Yes. कारण ही व्हॅल्यू स्टार्ट कुठून झाली 562 त्यामुळे याच्यामध्ये नाही येणार. ओके. हा आणि फोर्थ ऑप्शन बघ 0.560 का तर ही आपल्याला 3 डिजिटची व्हॅल्यू करायची आहे त्यामुळे आपण 0 लावला तिथे. त्याच्यानंतर 2 पप्पा 0. आतमध्ये येऊ नका मी म्यूट आहे कोणी आतमध्ये येऊ नको. ऐक ना दुर्वा